आजकाल आपल्याला एका गाण्याचे अनेक व्हर्जन सॉंग्स ऐकायला मिळतात. पण आजची गोष्ट थोडीशी जुनी आहे. अगदी 50-60 वर्षांपूर्वीची. 1954 साली आलेला चित्रपट होता आरपार. ओ.पी. नय्यर याचे संगीतकार होते आणि या चित्रपटात शमशाद बेगम यांनी गायलेलं एक गाणं होतं. कभी यार कभी पार लगाती रे नजर, कभी यार कभी पार लगाती रे नजर, सैया घायल किया रे तूने मोरा जिगर. याच गाण्याचं दुसरं व्हर्जन सॉन्ग तुम्ही ऐकलंय का? कभी यार कभी पार लगाती रे नजर, कभी यार कभी पार लगाती रे नजर, सैया घायल किया रे तूने मोरा जिगर. हा आवाज आहे सुमन कल्याणपूर यांचा. सुमनताईंच्या आयुष्यातलं एकमेव व्हर्जन सॉन्ग. तर झालं असं की पार्श्वगायनाच्या क्षेत्रात सुमन कल्याणपूर या नवीन असताना कोलंबिया कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्या आवडीचं एखादं गाणं ध्वनिमुद्रित करायला सांगितलं. तेव्हा सुमन कल्याणपूर यांनी आरपार या चित्रपटातील त्यांच्या आवडीचं कभी आर कभी पार हे गाणं गायलं. त्या व्हर्जन स्वरूपातील गाण्याची ध्वनिमुद्रिका नंतर बाजारात देखील उपलब्ध होती. गाणं जर ऐकलं नसाल तर गाण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. सन 1954 पासून 1980 पर्यंत सुमन कल्याणपूर या चित्रपट संगीतात गात होत्या. पण 90च्या दशकात त्यांनी हळूहळू गाणं सोडायला सुरुवात केली. कारण 1981 नंतर अनेकदा त्यांनी गायलेली गाणी ही दुसऱ्या गायिकेकडून गाऊन घेतली जायची. अनेकदा तर एखाद्या गीतात त्यांनी गायलेल्या ओळीच नेमक्या गायब व्हायच्या. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर लव्ह 86 या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांनी 2 गाणी गायली होती. पण प्रत्यक्षात मात्र ती 2 गाणी दुसऱ्याच गायिकेने गायल्याचं त्यांच्या नंतर लक्षात आलं. आता हे का झालं कोणास ठाऊक. अजून एक घटना सांगायची झाली तर एकदा एक संगीत दिग्दर्शक सुमन कल्याणपूर यांना एका गाण्याची चाल सांगत होते. त्या चालीचा सराव देखील सुरू होता. त्याचवेळी चित्रपटाचे निर्माते देखील तिथे हजर होते. त्यांच्यात काही कुजबूज सुरू होती. गाणे में थोडा ऍक्टिंग चाहिए सुमनजी असं सांगत हातानेच मुरक्या ताना ते दाखवू लागले. अखेर नाईलाजाने तुम्ही दुसऱ्या कोणाकडून तरी हे गाणं गाऊन घ्या असं सांगून सुमन कल्याणपूर स्टुडिओ बाहेर पडल्या. कदाचित याच उत्तराची अपेक्षा त्या संगीतकार आणि निर्मात्यांना असावी. हे असं अनेकदा होऊ लागलं आणि म्हणून 90च्या दशकात सुमन कल्याणपूर यांनी गाणं सोडण्याचा निर्णय घेतला. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक बॅड पॅच येतो असं म्हणतात. सुमनताईंच्या आयुष्यातला हाच तो बॅड पॅच होता का? तुम्हाला काय वाटतं? पण काहीही असो, सुमनताईंची गाणी आजही तितकीच एव्हरग्रीन वाटतात. प्लेलिस्ट मोठी आहे पण नक्की ऐका. यापेक्षा अधिक माहिती जर आपल्याकडे असेल ना तर आम्हाला जरूर कळवा. आणि आजची माहिती आवडल्यास लाईक, कमेंट, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा भेटूच एका नव्या भागात एका नव्या ऑफबीट गोष्टीसोबत. धन्यवाद.